हा एक मंत्रांचा म्हणजे ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे। या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात। मंत्र म्हणजे देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत। धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना। बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत। फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले। परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही। म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले। सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते, परंतु ते त्या सत्याप्रत पोहोचले नाहीत। त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या। तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत। म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले।